आपले काही मित्रमंडळी आलेले आहेत, ते बघा समोरच आहे, दाखवतो. हाय करा, हाय करा, हाय करा. सो जय भैरी मित्रांनो, तुमच्यासाठी थेट आला कॅशेट तर रामराम मंडळी. तर मित्रांनो, आजपासून माझ्या नवीन कामाची सुरुवात होते. म्हणजेच मी आजपासून जाणार आहे आमच्या परत ऑफिसला. आणि आजपासून जरा ब्लॉगिंग आपलं डेली लाईफबद्दल असेल. आणि जेव्हा पण आपण बाहेर फिरायला जाऊ तेव्हा आपण बाहेरचं ब्लॉगिंग करूच, पण तोवर आता कामाचे ब्लॉग होते. कारण आता काम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण पैसा जेवढा आयुष्यात इम्पॉर्टंट झाला आहे तेवढंच आपल्याला काम पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मित्रांनो, कॅशेट तुमचा कामाला लागलेला आहे फायनली. आणि भैरीचं दर्शन घेणारच आहे आपण आज, कारण आज सोमवार आहे. चला जाऊया ऑफिसला. आपले काही मित्रमंडळी आलेले आहेत, ते बघा समोरच आहे, दाखवतो. हाय करा, हाय करा, हाय करा. आयला सुट्टी काय? पाऊस पडला. का पाऊस पडला? पाऊस कुठे पडतोय बाहेर? पायी वाहून गेली पाऊस. येतो बाई वाहून गेली तुमची. होय, समुद्रात गेले ते कपडे धुवायला. कोण कोण? अरे खोटा का छोटा? तो पण नाव अंटू. अंटू कोण? अंटू बोलतो तुला. त्याला अंटू आणि तुला काय बोलतात? लंटू. मनीष. मनीष है ना? बाबाने कोणी कोणी शिकवला? पप्पाने शिकवला. मग आजोबा, मग मग तुमचा बाबा तो पोट. मग माझा भाई मोठा भाई. त्याचं काय नाव? मोठा भाई माझा. कोण नाव काय तिचं? इलिया. त्यांनी शिकवलं. छोट माझ्या माते असं होतं. काय केलं? ये किधर जा रहा है? इधर देख. इधर आ. आज काय मजा आहे. बाई गेली हो तुझी. सो मित्रांनो, दुपारचे वाजले 2:30 आणि आता मी चाललोय घरी जेवायला. आणि काय ना मित्रांनो, काही गोष्टी अचीव करण्यासाठी काही गोष्टी पाठी सोडाव्या लागतात. तसंच माझ्या बाबतीत काही ना काहीतरी होत आहे. तरी पण आपण न घाबरता, न डगमगता आपण परत त्या गोष्टी पुन्हा करूच सुरू. पण आता तरी सध्या तरी आपण चाललोय घरी जेवायला. अफाट भूक लागलेली, अफाट. सो मित्रांनो, जाऊया घरी जेवायला. चला. फायनली सकाळी 7 वाजल्यानंतर आता वाजले ते 2:30. आता मी घरी आलोय जेवायला. आणि मित्रांनो, खूप भूक लागलेली आहे. आता जेवून घेऊया आपण. आणि जस्ट घरी आलेलो आहे. आणि आपली डेली ब्लॉगची आजची सुरुवात झालेली आहे. फक्त एवढंच की आज भैरीचं दर्शन झालेलं नाही आपलं सकाळी. तर आपण जाता दुपारी ऑफिसला परत जाऊ, तेव्हा जाताना घेऊ. आणि नक्कीच आपण नंतर चांगल्या कामाची परत आजच्या दिवसापासून सुरुवात करू. सो मित्रांनो, कसा वाटतं तुम्हाला हा ब्लॉग, मला कमेंट सेक्शनला तुम्ही नक्की सांगा. आणि आपलं यूट्यूब चॅनल तर आहेच, प्लस आपल्या इंस्टाग्राम चॅनलला कॅशेटच्या नक्की फॉलो करा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन त्याची, आणि ID चं नाव पण मेन्शन करेन. तर नक्की जाऊन एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा. सो मित्रांनो, आत्ता मी 2:30 वाजता घरी आलो होतो. आणि आईने पप्पांकडे माझ्या सकाळी आपला नाश्ता पाठवून दिला होता माझ्यासाठी. आणि नेमकं काय आलेलं, चमचा पाठवायचा राहून गेला होता. त्यामुळे मी आत्ता घरी येऊन खातोय तो. हे बघा.
सो मित्रांनो, कसं असतं माहिती आहे, एक बिझनेसमॅन जेव्हा त्याच्या कामासाठी फील्डमध्ये उतरला की त्याच्याकडे टाईम पण नसतो एवढा की एवढं खाऊ शकतो त्या टायमिंगवर. तो त्या टायमिंगवर त्याचे मील्स खाऊ शकतो. तर कसं आहे ना मित्रांनो, तुम्हाला जर मिळत असेल तर त्या टायमिंगला खात जावं. कारण मस्त झालं आहे, खूप भारी वाटतंय. उपमा केला होता आईने, एक नंबर चव आहे. उपमा गरम गरम खाण्यातच मजा आहे, पण गार झाल्यावर पण जो खाण्यात मजा आहे ना, वेगळीच. सो मित्रांनो, आज रत्नागिरीत रेड अलर्ट दिला होता आणि सांगितलेलं होतं की पाऊस तुफानी पडणार आहे. आणि नेमका शाळेतल्या आणि कॉलेजच्या मुलांना सुट्टी दिली आज आणि पाऊसच पडत नाही. बघा, बाहेर सगळा रोड वगैरे पूर्ण सुकलाय, पूर्ण सगळीकडे सुकं सुकं. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे लहानपणापासून आमच्या काळापासून होत आहे, जेव्हा पण गव्हर्नमेंट सुट्टी देतं लहान मुलांना, कॉलेजवाल्या मुलांना, त्या इतर कोणालाही, तर त्या दिवशी पाऊसच पडत नाही. हा एक सगळ्यांमधला कॉमन म्हणजे सीन होतच आलाय आणि तो सगळ्यांच्या बाबतीत होतोच. आमच्याच बाबतीत असं घडलं नाही, आत्ताच्या पिढीच्या पण बाबतीत घडतोच आहे. पण खूप तेव्हा भारी वाटतंय की पाऊसच पडत नाही आणि सुट्टी फुकटची मिळते आणि ती नंतर भरून पण घेतली जाते. असं नाही की ती भरून घेतली जात नाही. सो मित्रांनो, जेवण आलेलं आहे आपलं, आता जेवण घेऊया. भूक लागलेली आहे पोटाला, भूक लागलेली आहे पोटाला, खूप नाही, खूप लागलेली आहे. तर आता आपण जेवण घेऊया. जेवण आलेलं आहे आपलं, जेवण करून परत आपल्याला जायचं ऑफिसला. मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले बरोबर 5 आणि आता बाहेर उठून बघतोय तर पाऊस एवढा पडून गेला रत्नागिरी. तेव्हा वातावरण पण नाही, रोड पण ओला झालेला आहे आणि पाऊस पण पडतोय. पाऊस थांबलाय आता तरी सध्या. आता आपण परत जाऊया आपल्या ऑफिसला. चला. सो मित्रांनो, बाहेर पाऊस खूप पडतोय आणि आता मी आलोय भैरीच्या मंदिरात. तर आज सोमवार आहे, भैरीचं दर्शन घ्यायला आणि नारळ घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे चाललोय, चला. सो मित्रांनो, फायनली आज सकाळपासून आज संध्याकाळी बरोबर 5:15 वाजता मी भैरीचं दर्शन घेतलेलं आहे आणि भैरीच्या देवळात येऊन मस्त असं दर्शन घेऊन आता मी परत चाललोय पुन्हा ऑफिसला. सो मित्रांनो, फायनली सकाळपासून आता संध्याकाळी 5:30 वाजता मी भैरीबुवाचं दर्शन घेतलंय आणि आता दर्शन घेऊन मी चाललोय ऑफिसला. काय ना मित्रांनो, काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात. मी सकाळपासून म्हणतो मी सकाळी ऑफिसला जायच्या आधी 7 वाजता दर्शन घेईन, पण देवाच्या इच्छेप्रमाणे होतं की संध्याकाळी 5-5:30 वाजता दर्शन घ्यायचं. तर मित्रांनो, कसं आहे ना, आपण किती म्हटलं की आपल्याला आत्ता ती गोष्ट करायची किंवा आपल्याला आत्ता ती गोष्ट घ्यायची आहे, तर ती देवाच्या इच्छेनुसारच होते, आपल्या इच्छेनुसार कधीच होत नाही. त्यामुळे कायम देवावर विश्वास ठेवा आणि कायम स्वतःवरही विश्वास ठेवा. चला जाऊया ऑफिसला. सो मित्रांनो, फायनल मी ऑफिसवरनं घरी आलोय आणि रात्रीचे वाजले 9:30 आणि आजचा ब्लॉग इथेच संपवायचं. करूया आपण काम. बोला जय श्रीराम.